नमस्कार. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो, जो इंद्रदेवाला समर्पित आहे. जो ना खाई भोगी तो सदा रोगी ही म्हण या भाजीचे महत्त्व सांगते. प्रत्येक घराघरात विविध भाज्या एकत्र करून भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याची जुनी प्रथा तर आहेच, पण मेडिकली सुद्धा ही भाजी खाणे या हंगामात योग्यच मानले जाते. यामध्ये गाजर, घेवडा, वाटाणे, हरभरा, पावटा, वांगी यांसारख्या अनेक भाज्यांचा समावेश असल्याने विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात. तीळ, शेंगदाणे आणि कारळं वापरल्याने शरीरात उष्णता तयार होते, जी थंडीसाठी आवश्यक असते. आणि मी आजपासून प्रसादी लाकडी घाण्याचे शुद्ध करडई तेल वापरणार आहे. लाकडी घाण्यातील तेल कमी तापमानात काढली जातात, त्यामुळे पोषक घटक टिकून राहतात. पचनासाठी लाभदायी असल्यामुळे पोटाच्या तक्रारी कमी होतात. त्याचबरोबर त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर, कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत होते. डेली कुकिंगला सुपर टेस्ट आणि अरोमा. थोडक्यात हेल्दी लाईफस्टाईलसाठी परफेक्ट चॉईस. आणि हो, हे कुठल्याही खास एका प्रोडक्टचं प्रमोशन वगैरे नाहीये. आता भाजीसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य बघू. हरभरे, वाटाणे, घेवडा, पावटे, गाजर, टोमॅटो, वांगी, कारळ्याची चटणी, तीळ आणि दाण्याचा कूट आणि ओलं खोबरं. इतर साहित्य पुढे सांगतेच. सर्वात आधी तीळ आणि दाणे भाजून घ्यायचे. माझ्याकडे दाणे आधीच भाजलेले आहेत आणि जाडसर वाटून घ्यायचे. थोडेसे तीळ वरून घालायला बाजूला काढून ठेवायचे. दोन चमचे तेलावर जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करायची आणि त्यावर एक एक भाज्या घालून परतून घ्यायच्या. भाज्या परतून होत आल्या की त्यात लाल तिखट, घरचा मसाला, गोडा मसाला आणि हळद घालून नीट परतून घ्यायचे. मसाले परतून झाले की सगळ्या शेंग भाज्या एक एक करून घालून नीट ढवळून घ्यायचे. आता त्यात तीळ आणि दाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि वरून थोडे एक्स्ट्राचे तीळ घालून भाजी परतून घ्यायची. मग त्यात 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालून झाकण घालून 10 ते 15 मिनिटं वाफ काढायची. मध्ये मध्ये भाजी ढवळून बघा, कारण पावटे शिजायला वेळ लागतो. भाजी छान शिजली आहे आणि नीट मिळून देखील आली आहे. आता ह्यात गूळ आणि ओले खोबरे आणि सर्वात शेवटी कारळ्याची चटणी घालायची. नीट ढवळून गॅस बंद करायचा. झाकण घालून 5 मिनिटं वाफ दडपू द्यायची आणि भाजी तयार. कशी वाटली रेसिपी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता जुनी म्हण आठवण्यापेक्षा जो खाईल भोगी तो राहील निरोगी ही म्हण प्रचलित करूया.